भारतीयांचा सगळ्यात आवडता विषय म्हणजे सोनं आणि आपले जे बहीण, आपली आई त्यांना सोनं खूप आवडतं. बरोबर. पण आत्ता जो कॉमन माणूस आहे, तर त्याला जर सोनं घ्यायचं म्हटलं त्याला 10 वेळा विचार करावा लागतो कारण की सोन्याचे प्राईस खूप स्काय रॉकेट झालेत. बरोबर. तर मग ह्याच्यामागे नक्की बॅकग्राऊंडमध्ये असं काय झालं, की सोन्याचे प्राईस एवढे स्काय रॉकेट झाले, ज्याने एक कॉमन माणसाला 10 वेळा विचार करावा लागतो एक गोल्ड विकत घेण्यासाठी? ओके. मी आता तुला काही प्रश्न विचारतो. शुअर. ठीक आहे. जनरली कोणतीही वेल्थ ही 4 आपण आता वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पार्क करतो. ओके. रिअल इस्टेट सोडून. एक असतं इक्विटी, म्हणजे तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता. एक असतं डेट साईड, की तुम्ही कोणाला तरी लोन देता, त्याच्या बदल्यात तुम्हाला इंटरेस्ट मिळतो आणि त्या लोनचं ड्युरेशन कंप्लीट झालं की तुम्हाला त्याच्या बदल्यात तुमची मेन अमाऊंट पण मिळते. त्याच्यानंतर तुम्ही करन्सीमध्ये इन्व्हेस्ट करता. राईट. ठीक आहे. आता आपण सगळे रुपी कॅरी करतोय, याचा अर्थ रुपया कॅरी करतोय, याचा अर्थ आपण रुपयामध्ये इन्व्हेस्टेड आहोत. जर मी उद्या न्यूझीलंडला शिफ्ट झालो तर माझ्याकडे न्यूझीलंड डॉलर असतील. राईट. याचा अर्थ मी माझी वेल्थ आहे ती ट्रान्सफर करून न्यूझीलंड डॉलरमध्ये इन्व्हेस्ट केली आहे. आणि चौथा भाग आहे की कमोडिटीज, मग त्यात गोल्ड आणि सिल्वर आपण मेन मानतो. ठीक आहे. आता प्रत्येक गोष्टीत आपण इन्व्हेस्टेड आहोत. तू काही शेअर्स विकत घेतोस, एफडी घेतलीस किंवा ते काही घेतलंस, बॉन्ड्स घेतलेस, तर त्याला डेट साईडचं म्हणतो. तू रुपयामध्ये इन्व्हेस्टेड आहेसच आणि तुझ्याकडे गोल्ड पण सम अमाऊंट आहे. प्रत्येकाला काही अमाऊंट ऑफ रिस्क आहे. ओके. जर का इंडियन गव्हर्नमेंटला काहीतरी एकदम फंडामेंटल प्रॉब्लेम झाला, देशच बदलायची वेळ आली, तर ह्याचा अर्थ रुपी धोक्यात आहे. कारण ती आपल्या देशाची करन्सी आहे. ओके. म्हणजे असं तू बघितलं असेल की काही देश स्प्लिट झाले किंवा नवीन देश झाला तर ते त्यांची करन्सी बदलतात. रशिया, सोव्हिएट टू रशिया झालं तसं. मग त्यांनी करन्सी बदलल्यावर आधीच्या करन्सीमध्ये इन्व्हेस्टेड राहणं पॉईंट नाही. सो त्याला ती रिस्क आहे. ओके. सो गव्हर्नमेंटला जेव्हा रिस्क आहे तेव्हा करन्सीला रिस्क आहे. बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा अशा प्रकारची सिच्युएशन आहे, वॉर लाईक सिच्युएशन आहे, तर गव्हर्नमेंटला पण रिस्क आहे आणि बिझनेसेसना पण रिस्क आहे. कारण बिझनेसेसना पाहिजे असते स्टॅबिलिटी. त्यांना असं पाहिजे की सगळे चांगलं प्रोड्यूस करतात आणि कन्झ्युम करतात. जर का वॉर लाईक सिच्युएशन आली तर बिझनेसेस पण सेफ गार्ड नाही आहे. कारण मग तेव्हा कोणीच एखादी कमोडिटीची गोष्ट विकत घेण्याचा विचार करत नाही, सर्व्हायवलचा विचार करत. राईट. सो इक्विटीला रिस्क आहे, डेटला पण रिस्क आहे. कारण की जर ज्यांना मी लोन दिलंय त्यांनी डिफॉल्ट केला, म्हणजे ते माझे पैसे घेऊन पळून गेले किंवा त्यांना मला परत भरता आले नाहीत, तर दॅट इज ॲट रिस्क. सो जेव्हा स्टॅबिलिटी नाही आहे, वॉर लाईक सिच्युएशन आहे, तेव्हा डेट साईडला पण रिस्क आहे. बरोबर. सो हे 3 गोष्टी या वॉर लाईक सिच्युएशनमध्ये रिस्की आहेत. पण गोल्डला रिस्क नाही आहे. गोल्डला का रिस्क नाही आहे? कारण की गोल्ड आपल्याला समोर दिसतं ना, फिजिकल आहे एकतर, ते खूप जास्त टिकतं, त्याला काही होत नाही आणि ते व्हॅल्युएबल आहे, त्याला डिमांड आहे. आणि ती डिमांड असं नाही की फक्त भारतात आहे, ती जगभर आहे. ओके. सो रुपयाला डिमांड मे नॉट बी की जगभर आहे. आपल्या इंडियन इक्विटी, इंडियन डेटला असं होऊ शकतं की जगभर डिमांड नाही आहे, पण गोल्डला आहे. गोल्ड टँजिबल आहे, गोल्ड खराब होत नाही, गोल्डला व्हॅल्यू आहे. या सगळ्या कारणांमुळे गोल्ड हा अशा सिच्युएशनमध्ये एकदम सेफ असेट आहे. मग जेव्हा जेव्हा असं होतं की काहीतरी प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे कोणत्याही प्रकारची, तेव्हा तू असं बघशील की इक्विटी खाली जातं, गोल्डवर जातं. याचं मेन कारण हेच आहे, लोकांना त्यांचे जे सगळे असेट्स आहेत ते अशा सिच्युएशनमध्ये, गव्हर्नमेंट अवघड असल्यामुळे करन्सीला प्रॉब्लेम आहे, इक्विटीला पण प्रॉब्लेम आहे, डेटला प्रॉब्लेम आहे. सेफ असेटमध्ये जर तुम्हाला तुमची वेल्थ शिफ्ट करायची असेल जस्ट टू सेफगार्ड अगेन्स्ट आत्ता जे करंट सिनारिओ चालू आहेत, तर इट मेक्स सेन्स की तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करा. आणि मग असं खूप लोकांचे पैसे गोल्डमध्ये यायला लागले की डिमांड सप्लायच्या खेळामुळे गोल्डची प्राइस वाढते. राईट सर, एकदम बरोबर. पण आपण जसं बघतो की आता जेव्हा आपल्याला जर गोल्ड विकत घ्यायचं असेल तर आपल्याला एक फिजिकल गोष्टी आपल्याला विकत घ्यावी लागते. पण एक दुसरी टर्मसुद्धा आहे डिजिटल गोल्ड म्हणून. तर त्याबद्दल थोडी माहिती द्या की कम्पेअर करा आपलं फिजिकल गोल्ड वर्सेस डिजिटल गोल्ड, काय चांगलं आहे? फिजिकल गोल्ड वाईट नाही आहे. राईट. ओके. आपल्याकडे खूप इन्फ्लुएन्सर्स असं म्हणतात की फिजिकल गोल्ड म्हणजे अगदीच तुम्ही अश्मयुगातच जगत आहात आणि डिजिटल गोल्डच घ्यायला पाहिजे, असं नाही आहे. प्रत्येकाचे फायदे तोटे आहेत. फिजिकल गोल्डचा रिस्क कशी आहे की तुमच्याकडे ते फिजिकल आहे, ते चोरीला जाऊ शकतं पटकन आणि त्याला खूप व्हॅल्यू आहे. छोटी गोष्ट आहे आणि चोरीला जाऊ शकते. दुसरी रिस्क कशी आहे की जेव्हा आपण ते विकत घेतोय किंवा परत विकायला जातोय तेव्हा त्याच्यात कट्स होऊ शकतात. म्हणजे घट म्हणतात त्याला, की तुम्ही परत ज्वेलरकडे ते विकायला गेलात,
ज्वेलरी असेल किंवा काही असेल तर त्याचा तुम्हाला फक्त त्याचा मार्केट रेट नाही मिळणार आहे, त्यापेक्षा थोडा कमी रेट मिळणार आहे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो जेव्हा आपण गोल्ड ब्रिक्स विकत घेतो, कारण त्याला घट काही नसते. बिस्किट. बिस्किट असतं ते विकत घेतो. फिजिकल गोल्डचा फायदा असा आहे की तुम्हाला ते समोर दिसतंय. ओके, सो डिजिटल गोल्ड इज कोणीतरी मला कागदावर लिहून गेलंय किंवा मला ॲपमध्ये दिसतंय की आय एम होल्डिंग दिस राईट. विच इज गिव्हन टू मी अगेन्स्ट माय पॅन नंबर. पण फिजिकल गोल्डमध्ये असं आहे की आय एम होल्डिंग इट. ओके, त्याचा तो बऱ्यापैकी चांगला फायदा आहे. डिजिटल गोल्डमध्ये असं आहे की तुम्हाला एकतर सेफ्टीची रिस्क नाहीये, तुमचं चोरी कोणी करणार नाहीये, बरोबर. ट्रान्झॅक्शन्स मच इझियर आहे, त्याच्यात तुमचं कोणत्याही प्रकारे डिप्रिसिएशन होणार नाहीये. म्हणजे असं होणार नाही की तू 1 ग्रॅम विकत घेतलंस किंवा 10 ग्रॅम विकत घेतलंस आणि नंतर तुला 9.5चीच प्राइस मिळाली कारण डिप्रिसिएशन लावलंय. त्याच्यामध्ये घट मोजलं जात नाही. काहीच नाही मोजली जात, कारण की तू होल्ड करतच नाहीस ना, तुझ्या जागी कोणतरी वेगळा माणूस करतोय. तो फायदा आहे. त्यानंतर लिक्विडिटी आहे की तू पटकन एका क्लिकवर एक्सचेंजवर ते विकू शकतोस आणि तुझ्याकडे पटकन पैसे येतात. त्याच्या अगेन्स्ट जर तू फिजिकल असेल तर तुला ज्वेलर किंवा कोणाकडे तरी जायचं, त्याच्यानंतर अगेन्स्ट पैसे घ्यायचे, याला काही वेळ लागू शकतो, जो डिजिटल गोल्डमध्ये लागत नाही. सो प्रत्येकाचे फायदे तोटे आहेत. मी असं नाही म्हणणार की एकच कम्प्लीट बरोबर आहे आणि दुसरं चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला डायव्हर्सिफाय केलं पाहिजे आपली इन्कम. कधीच थोडंफार स्टॉकमध्ये, थोडे म्युच्युअल फंडमध्ये, थोडे डिजिटल गोल्ड, थोडे फिजिकल गोल्ड, अशा ह्याच्यामध्ये डायव्हर्सिफाय केले पाहिजे. म्हणजे तर मग आपण स्वप्न बघतो 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं, आपली GDPचं. पण जर आपला रुपया आणि डॉलरशी कम्पेअर केलं तर मग रुपया दिवसेंदिवस घसरतच चालला आहे. बरोबर. तर यामागे नक्की कारण काय, की डॉलरची प्राइस वाढते आणि आपला रुपया त्याच्या मानाने खूपच घसरतच चालला आहे. नक्की प्रॉब्लेम काय आहे याच्याबद्दल? कोणतीही करन्सी वर किंवा खाली जाण्याचे मी असं म्हणतो की 3 मेन कारणं असतात. एक असतं तुमचं ट्रेड सरप्लस आहे काय, डेफिसिट आहे, म्हणजे तुम्ही जनरल ट्रेड काय करताय. त्यानंतर तुमच्या इकॉनॉमीमध्ये इंटरेस्ट रेट काय आहेत. ओके, आणि तिसरं म्हणजे तुमचं जनरल जे पॉलिटिकल सिनारिओ आहे किंवा देशाची सिक्युरिटी आहे त्याच्यात किती स्टॅबिलिटी आहे. सो प्रत्येक गोष्ट आपण डिस्कस करूया. स्टॅबिलिटीमध्ये इंडिया इज गुड. ओके, आपल्याकडे कोणतंही मेजर वॉर आत्तापर्यंत झालं नाहीये. आपल्याकडे डेमोक्रेसी खूप चांगली सुरक्षित आहे, जगातली सगळ्यात मोठी डेमोक्रेसी आपण आहोत. ज्या पार्टीज आहेत ते चांगल्या मेजॉरिटीजमध्ये येत आहेत, असं सारखं होत नाही की कोएलिशनमध्ये आहे सेंटरला. आणि जनरल आपली मिलिटरी पॉवर पण टॉप 5 मध्ये येते जगात. त्यामुळे असं नाहीये की आपल्यावर पटकन जसं आता ट्रम्पनी व्हेनेझुएला घेऊनच टाकलं तसं इट इज नॉट पॉसिबल विथ इंडिया, कारण की आपली चांगली मिलिटरी माईट आहे. सो स्टॅबिलिटी लेव्हलला वी आर डुईंग गुड. नाव इंटरेस्ट रेट कसं मॅटर करतो सांगतो. प्रत्येक देशात इंटरेस्ट रेट असतो. सो से की आता आपल्याकडे मिळतोय 5%, 5.5%, जे आपल्याला कोणत्याही बँकमध्ये तू पैसे ठेवलेस की तेवढा तरी तुला FD ला किंवा असा रेट मिळतोच आहे. नाव थिंक की तुझा नेबरिंग कंट्री आहे एखादा, समज श्रीलंका आहे, आणि तिथे तुला मिळत आहेत 12.5%. ओके, मग दॅट लुक्स मोर अट्रॅक्टिव्ह टू यू. ओके, सो तू जर मोठा इन्व्हेस्टर असशील तर तू काय करशील, तुझे पैसे भारतातनं काढशील आणि श्रीलंकेत टाकशील. ठीक आहे, त्याच्यासाठी तुला काय करायला लागेल, इंडियन रुपी विकायला लागेल आणि श्रीलंकेन, मला माहित नाही त्यांची काय करन्सी आहे, श्रीलंकन रुपी असं म्हणूया आपण त्याला, की श्रीलंकन रुपी तुला विकत घ्यायला लागेल. याचा अर्थ श्रीलंकन रुपीची व्हॅल्यू थोडी वाढली आणि इंडियन रुपीची कमी झाली. ठीक आहे, सो असं ही ट्रान्झॅक्शन सारखी होत असतात गोष्टी पार्क करण्यासाठी, पैसे पार्क करण्यासाठी. मग त्या केसमध्ये जर तुमच्या देशातले इंटरेस्ट रेट्स हे अट्रॅक्टिव्ह असतील तर तुमच्याकडे चांगला इन्फ्लो येतो, त्यामुळे तुमच्या करन्सीची व्हॅल्यू वाढते. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ट्रेड सरप्लस किंवा ट्रेड डेफिसिट, की तुम्ही किती अमाऊंट ऑफ गुड्स आणि सर्व्हिसेस एक्सपोर्ट करताय आणि त्याच्या अगेन्स्ट किती इम्पोर्ट करताय. ठीक आहे, सो तू जेव्हा असं बघशील की वॉर लाईक सिच्युएशन आहे, काही ऑइल रिलेटेड प्रॉब्लेम आहे, तेव्हा पटकन रुपी गोज अप अगेन्स्ट डॉलर. रिझन इज की कारण की आपल्यावर ऑइल डिपेंडन्सी आपली खूप जास्त आहे. आपण अराउंड 80% पेक्षा जास्त ऑइल इम्पोर्ट करतो आणि ऑइल इज अ मस्ट फॉर एन इकॉनॉमी. आत्ता आपल्याकडे आत्ता असं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे काही नॉर्वेजियन कंट्रीज सारखं की आपण सोलर किंवा बाकी सोर्सेस ऑफ एनर्जीवर डिपेंड राहू शकतो. आपल्यासाठी ऑइलचंच आत्ता सध्या आपल्याकडे असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. सो जेव्हा ऑइलची प्राइस वाढेल तेव्हा लगेच ते तुला तुझ्या इन्फ्लेशनमध्ये पण जाणवतं आणि रुपीच्या कॉस्टिंगमध्ये पण जाणवतं. त्याचा खूप इम्पॅक्ट होतो आपल्या GDP. सो वॉर लाईक सिच्युएशन जेव्हा असते तेव्हा ऑइलवर जातं, ऑइलवर गेल्यावर आपल्याला लगेच प्रॉब्लेम जाणवतो
आणि अदरवाईज ऑल्सो आपण अजून इतक्या चांगल्या पोझिशनला ॲज अन इकॉनॉमी पोहोचलो नाहीये की आपला खूप जास्त ट्रेड सरप्लस आहे. म्हणजे आपण ज्या गोष्टी इम्पोर्ट करतोय त्याच्यापेक्षा खूप जास्त एक्सपोर्ट करतोय असं जेव्हा होईल इन व्हॅल्यू, तेव्हा आपल्याला कमी कमी फरक पडायला लागेल. सो सर, तुम्ही आता म्हटलात की इंटरेस्ट रेटवर खूप जास्त इन्व्हेस्टमेंट हॅवी आपल्याला त्याच्यावरती आपली डिपेंडन्सी असते. सर, मग हे इंटरेस्ट रेट नक्की ठरवतं कोण? आणि इंटरेस्ट रेट कशाच्या बेसिसवर ठरवलं जातं, ज्याने आपल्याला जसं की आता होम लोन असतो, तर त्याच्यावरती काही बँक्सवर डिपेंड असतं की काही 8.90 लावतात, काही 7.80 लावतात. तर हे इंटरेस्ट रेट ठरवतात कसं? आणि ह्याचे गाईडलाईन्स आहेत का काय? आरबीआयचं नाव तू ऐकलं असेल. सो आरबीआय ही बँक आहे जी ह्या सगळे डिसिजन्स घेते इंटरेस्ट रेट रिलेटेड. इंटरेस्ट रेट इज यूज्ड ॲज अ टूल की तुम्ही म्हणजे तुमच्या इकॉनॉमीमध्ये इन्फ्लेशन आणायचं आहे का नाही या बाबतीत. ओके, मी थोडा तुला सिनारिओ देतो. जेव्हा असं होईल की सगळ्यांकडे भरपूर पैसे आहेत, हां बरोबर. सगळ्यांकडे भरपूर पैसे आहेत, तेव्हा काय होतं, जसं पोस्ट कोविड आपण बघितलं, तर एक्स्ट्रा जे पैसे असतात ते सगळे आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो. ठीक आहे, त्यांची व्हॅल्यू वर जाते, त्यांचे चांगले प्रॉफिट्स होतात. राईट. आपण जेव्हा एक्स्ट्रा पैसे असतात आपल्याकडे तेव्हा आपण भरपूर खर्च करतो. ठीक आहे, ट्रिपला जातो, हॉटेलिंग करतो, हे सगळं करतो. हे सगळं झाल्यामुळे बिझनेसेसना प्रॉफिट वाढतो. बरोबर, त्यांचा प्रॉफिट लागल्यावर त्यांची परत शेअर मार्केटमधली किंमत वाढते. ठीक आहे, सो हे एक सायकल झालं. पण ह्याच्यामुळे काय होणार, तुमचं इन्फ्लेशन वाढणार. ठीक आहे, इन्फ्लेशन खूप जास्त वाढलं तर काय होईल, ज्या पुअर आपला क्लास आहे किंवा मिडल क्लास आहे त्यांना हळूहळू काय म्हणतात प्रॉब्लेम व्हायला लागेल, कारण की त्यांना परवडणं बंद होईल. सगळ्यात जर भरपूर पैसे खर्च करायला लागले तर ऑफकोर्स गोष्टींच्या प्राइस वाढणार आहेत. गोष्टींच्या प्राइस वाढल्या की एका पॉईंटला आपल्यालाच ते परवडणं बंद होणार आहे. अशा वेळी काय करतं आरबीआय, तर ते तुमचे जे लोन तुम्ही देताय त्याच्यावर जो इंटरेस्ट रेट घेताय तो रेट वाढवणार. ठीक आहे, सो ॲज अ बिझनेस इफ आय एम थिंकिंग, तर मला आत्ता जर 2% पर ॲनम एवढ्या रेटनी लोन मिळत आहे, 2% व्हेरी लो, हे एक्झाम्पल आहे, तर मी भरपूर लोन घेईन, ते भरपूर गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करीन, मोठा बिझनेस तयार करीन. म्हणजे मला इज ऑफ बिझनेस आहे. त्या 2%चं जर 5% झालं किंवा 10% झालं तर मला परवडणार नाहीये, कारण मला मार्जिनच उरत नाही पैसे खर्च. लिमिटेशन्स आहेत. बरोबर. सो त्या केसमध्ये असं होतं की मला लिमिटेशन्स आहेत, त्यामुळे मी जास्त लोन्स घेऊ शकत नाही, पटकन बिझनेस एक्सपांड करू शकत नाही. सो जेव्हा जेव्हा इन्फ्लेशन कर्ब करायचं असतं तेव्हा आरबीआय असं करणार की ते तुमचे लोनचे जे रेट्स आहेत ते वाढवणार. तो तुला लोन महाग होणार. आणि जेव्हा जेव्हा तुला त्यांना असं पाहिजे की ईज करायचं आहे, की आता तुला लोकांनी पैसे खर्च करायला पाहिजेत आणि बिझनेसच वाढायला पाहिजेत आणि इन्फ्लेशन आता कंट्रोलमध्ये आहे असं वाटतंय, त्या केसमध्ये तू तुझे इंटरेस्ट रेट्स हे कमी करशील.